नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड. बसवेश्वर महाराज यांची जयंती इस्लापूर येथे साजरी केली आणि इस्लापूरचे प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार मित्रमंडळ आणि गावातील सुजन नागरिक यांनी एकत्र येऊन ही जयंती साजरी केली. बसवेश्वर महाराजाचे हृदयस्पर्शी विचार, माझ्यापेक्षा लहान कोणी नाही, शिवभक्तापेक्षा महान कोणी नाही, याला माझे मन साक्षी आहे, तुमचे चरण साक्षी आहे, कुंडल संगम देवता, असे बोलून स्पष्ट विचार समोर लोकांनी मांडले. आपल्या जीवन जगत असताना, जीवनचक्र चालवत असताना त्यांच्या अनुभवाने आणि तत्त्वज्ञानाने आणि सिद्धांताने त्यांनी प्रतिभावंत शक्तीचा साधून त्या काळामध्ये जातीरूढी होत्या, भेदाभेद होती, अन्याय अत्याचार होत होता आणि महिलांना कुठल्या प्रकारचं स्थान नसते. म्हणून महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये काम करीत असताना सर्व बहुजन समाजाला उपदेश केला की मित्रांनो, जातीयता पाळू नका, भेदभाव पाळू नका. त्यांनी आपल्या जीवनामध्ये काम करत असताना महत्त्वाच्या गोष्टीवर त्यांनी लक्ष दिलं. जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी काम केलं, पुनर्विवाह यांच्यासाठी त्यांनी काम केलं, समाज सुधारण्यासाठी खूप काम केलं. एवढा मोठा महात्मा होऊन गेला मित्र, पण आजपर्यंत या महात्म्याबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती नसल्यामुळं कदाचित ते आपल्या अल्पपरिचयापासून राहून गेलेले आहे. पण त्यांनी आणि या जगामध्ये, या भारतामध्ये एवढं महान कार्य केलं, ते कार्य ते कोणीच करू शकत नाही. कारण काळच असा होता, प्रतिकूल परिस्थितीमध्ये या महात्मा बसवेश्वरांनी लोकांना सर्व तत्त्वज्ञान पटवून सांगताना उच्च नीचता नाही, भेदभाव नाही, तुम्ही स्वर्ग नरक मानू नका, या गोष्टीपर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा अंधश्रद्धेवरही काम केलेलं आहे आणि समाज सुधारक म्हणून त्यांची एक ख्याती आहे. मित्र, महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना गरज होती, त्यांनी खूप काम केलं. पण त्यांच्या विचाराचं काम आज आहे, आजही काही कमी झालेलं नाही आहे. त्या सर्व गोष्टीचं, अन्याय अत्याचाराचं, भेदभावाचं, जातीचं, सगळ्या गोष्टीचं निर्मूलन करण्यासाठी महाराजांनी संदेश दिलेला आहे. त्या संदेशाचं पालन करून आपण त्यांच्या विचाराच्या पावल ठेवून आपण आपली वाटचाल करावी, एवढा संदेश त्यांच्या जयंतीनिमित्त आपणास देतो. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय भारत, जय हिंद. ज्येष्ठ पत्रकार श्री नारायणरावजी दंतलवाड हे आपलं मत. त्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य, आता इस्लापूर ग्रामपंचायत सदस्य श्री तुकारामजी गोंडगीर हे आपलं मत व्यक्त. आज संपूर्ण देशामध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केल्या जाते. महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटक राज्यामध्ये झालेला आहे आणि या ठिकाणी दत्तागडद आणि थोडक्यात सविस्तर माहिती दिलेली आहे. मित्र, त्या काळातसुद्धा यांनी पुरोगामी विचाराचं काम केलं. ज्या संत ज्ञानेश्वरांनी, ज्या संत तुकाराम महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचा विचार त्यांच्या काळामध्ये यांनी केलेला आहे. आणि एक छोटंसं उदाहरण देतो, अधिक न बोलता होऊन झालेलं आहे की त्या काळामध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाच्या एका मुलासोबत एका दलित मुलीचं लग्न त्यांनी लावून दिले. त्या काळामध्ये 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे मित्र. त्यावेळेससुद्धा महात्मा बसवेश्वरांनी फार मोठं काम केलं आणि आजही कर्नाटक राज्यामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, त्या भागामध्ये बसवेश्वरांचं फार मोठं स्थान आहे आणि त्यांची फार मोठी जयंती त्या भागामध्ये साजरी केल्या जाते. आजही त्यांना देव मानतात त्या भागामध्ये. त्यांनी एवढं काम केलेलं आहे की आपण फक्त मला एवढंच म्हणायचं समाज बांधवांना, सगळ्या उपस्थितांना
की आपण त्यांनी केलेलं काम, त्यांचं काय केलेलं काम थोडं जरी आपण केलं तर बसवेश्वरांची जयंती साजरी केली असं मला तरी वाटतं. म्हणून आपण हे आणि जाता जाता एवढंच सांगतो, अधिक न बोलता, की त्यांनी वाईट चालीरीती, वाईट सवयी, व्यसन याच्यापासून दूर राहण्यासाठी त्यांनी फार मोठा संदेश दिला. आजच्या प्रसंगी या ठिकाणी युवकांना एवढंच सांगतो की आपण व्यसनापासून दूर राहा, आणि व्यसन जर आपण दूर झालं तर आपली प्रगती होईल. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दूर करून विधवा स्त्रियांना लग्न लावण्यासाठी त्यांनी त्यांच्या काळामध्ये फार मोठा संघर्ष केला. त्या संघर्षाच्या माध्यमातून विधवा स्त्रियांना सुद्धा लग्न लावण्याची प्रथा त्यांनी चालू केली. एक अस्पृश्यतेचे जनक या दृष्टिकोनातून महात्मा बसवांना यांच्याकडे बघितल्या जात होते. असं बघितलं तर महात्मा बसवांनी अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या बऱ्याचशा गोष्टीवर आपलं जीवन जिजवलं. महात्मा बसवांना यांनी एक संसद स्थापन केली होती. ती संसद म्हणजे आपल्या काळामध्ये आज जी संसद आहे त्या पद्धतीची एक मठ संसद त्यांनी स्थापन केली होती. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जगभरामध्ये आपला संदेश लोकांना पोहोचवला. त्यातून माणसाने कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, अस्पृश्यतेपासून कसं दूर गेलं पाहिजे, या सर्व गोष्टी त्यांनी त्यांना शिकवल्या. आणि अंधश्रद्धेला माणूस नका असं त्यांनी स्पष्टपणे त्यावेळेस सांगितलं. असे महात्मा बसवांना हे 12व्या शतकामध्ये एक थोर विचारवंत होऊन गेले. एवढेच नव्हे तर एक राज्यचालक, कुशल प्रशासक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. आणि महात्मा बसवांनाचं जर आपण थोडेफार जरी विचार अंगीकारले तरी प्रत्येक समाज बांधवामध्ये निश्चित बदल घडेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. या जयंतीनिमित्ताने आपण सर्वजण जमलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून समाजाच्या वतीने मी अभिनंदन व्यक्त करतो व ऋण व्यक्त करतो. बसवेश्वर महाराजांचा जय असो. बसवेश्वर महाराजांचा जय असो. इस्लापूर येथे बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी झाली आणि प्रतिष्ठित नागरिकांनी जसे परमेश्वर पेशवे काका, बोनगीर मामा, गडलवाड काका यांनी बसवेश्वर महाराज यांचे समाजामध्ये ज्या बदल केला तो बदल हितकारक होता, समाजाच्या उपयोगी होता. आणि जे समाजामध्ये ज्ञानाचा प्रचार देऊन लोकांना कसं जागृत करावे आणि लोकांना कसं कार्य करण्यामध्ये मग्न करावे, जेणेकरून लोकांना जे लागलेल्या सवयी आहेत, दारू पिणे किंवा जुवा खेळणे किंवा मारामारी करणे, चोरी करणे, राग, मत्सर, स्तुती, क्रोध अशा वाईट कृत्यापासून बसवेश्वर महाराजांनी आत्मिक ज्ञान आणि ज्ञानाचं पालन कसं करावे, ज्ञानानं माणसे एकत्र कसे येईल, आध्यात्मिक ज्ञान देण्याचं कार्य त्यांनी केलेले आहे. जेणेकरून जे लोक आळशी होते, ज्यांनी काम करण्यासाठी, श्रम करण्यासाठी उच्च मानत नव्हते, परंतु 10 बोटाचा वापर करून आपण कष्ट केल्यावरच आपल्याला पोट भरेल व आपण मेहनत केल्याच्या नंतर आपल्याला भाकरी भेटेल. आपली मेहनत कोणतीही करा, काम कोणतंही करा, काम केल्यावरच आपलं पोट भरेल असं त्यांनी सांगून 10 बोटाचा वापर कुठं करावे, काय नाही, यांनी आपल्या लेखणीमध्ये त्यांनी तथ्ये समाजाला सांगितले आहे. त्या काळामध्ये संसद भवन मंडपांची स्थापना करून लोकांना एकत्रित करणे, लिंगभेद असेल, जातीभेद असेल, या भेदापासून लोकांना दूर कसं करण्याचं कार्य हे बसवेश्वर महाराजांनी आपल्या विचारातून व आध्यात्मिक
आध्यात्मिक प्रचारामधून यांनी लोकांना जागृत करून लोकांमध्ये प्रगतीची दिशा हे ठरवून देणारे श्रेष्ठ समाजसुधारक ठरले. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित इस्लापूरचे जे की श्रेष्ठ पत्रकार म्हणून नारायण दंतलवाड, परमेश्वर पेशवे, ग्रामपंचायतचे सदस्य तुकाराम बोनगीर, गुंजकर, प्रकाश भोयर, स्वप्नील गरडे, चटणी काका, बालाजी दुरपडे, बंडू पाटील, लतीफ शेख, राजू गायकवाड, भुरे, बालाजी पळसपुरे, स्वप्नील गरडे, शंकर, परमेश्वर पेशवे, प्रमोद जाधव, रवी कसबे, राजू आंबटवाड, गणेश यमजलवाड, नारायण दंतलवाड आदीसह या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. आणि त्यानंतर या जयंतीचा कार्यकारिणी सांभाळण्याचं कार्य हे आमचे काका परमेश्वर पेशवे यांनी सांभाळली. आणि सर्वांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक व इस्लापूरमधील पत्रकार मंडळ, ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून बोनगीर मामा या सर्वांनी मिळून बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं, विचारानं समाजामध्ये जागृतीचे, एकत्रपणाचे किंवा समाजामध्ये जे कुवृत्त आहेत, समाजामध्ये जी चालीरीती आहेत, जेणेकरून या आपण बाळगल्या नाही पाहिजेत असे सांगून विद्यार्थ्यांना व लोकांना जागृत कसं केल्या पाहिजेत, समाजामध्ये हे ज्ञानाचा प्रसार कशा प्रकारे होईल याकडे लक्ष देण्याची गरज असे लोकांनी व्यक्त केली. आपण पाहत राहा जनशा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम. धन्यवाद.